घरदार वैभव भरपूर काही असतं. यथायोग्य अशी संपत्ती असते, ऐश्वर्य असतं. पोरं सोरं अगदी सगळं काही अगदी आनंदी आनंद असतं. पण कळत न कळत घरात म्हणा किंवा सभोवतालच्या परिसरात काहीतरी एक कुरापत निघते किंवा कुटुंबामध्ये सासू सुना नणंद भाऊजाया वगैरे सर्वसाधारण बाबी असतात. काही अर्थ नसतो त्या गोष्टीला, काही तथ्यच नसतं. एक एक साधा विषय असतो, कामावरून देण्या घेण्यावरून, पण नसताना हुज्जत घालतात आणि मनावर एक दडपण तयार करून घेतात. काही अर्थ नसतोच, अर्थहीन असतात त्या गोष्टी. तुम्ही जर मोठ्या मनाने आणि मोठ्या विचाराने जर चाललेत ना, जाऊ द्या क्षुल्लक आहे, सोडून द्या त्या गोष्टी. चला, आपल्याला कामं आहेत. हं? आपल्या पाठीमागं खूप काही व्याप आहे. मग अशा गोष्टी मनात नाही घ्यायच्या. असं जर तुमचं जर प्रबळ व्यक्तिमत्त्वाचा ठसा जर तुम्ही एक दुसऱ्यावर जर उमटवला ना, तरच तुमचं स्वरूप विशाल आणि महान तयार होईल. अन्यथा तुम्ही सर्वसाधारण गोष्टींचा विचार करून आणि आपलं जे क्रेडिट आहे, ज्याला गुडविल म्हणतात, ज्याला कॅरेक्टर म्हणतात, तुमचा जो प्रभाव आहे, तो जो व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा आहे, समोरच्यांवर तुमचं जे काही इम्प्रेशन तयार होत असतं, ते नसताना कमी करून घ्याल तुम्ही. भाव डाऊन करून घ्यायचं नाही. आपली किंमत आपल्या कार्यावर अवलंबून असते, आपल्या विचारांवर अवलंबून असते. मग इथून पुढे सर्वसाधारण गोष्टींचा विचार करायचा नाही आणि काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. हां, सर्व मनाला लावून घ्यायच्या नाही. वाद विवाद होऊ द्यायचा